सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने भव सिंधुशी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुझितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपेच केली त्यागी दिव्य लोकासी नेली त्यागी ते दिव्य लोकासिनी हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय देवे जीव धाला देवे जीव झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला तेची येताती ढेकर तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आवेदी अनेकास आवेदी अनेकास ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस हेची येताती ढेकर तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर तुका म्हणे भूक तुका म्हणे भूक येणे न लगे आणिक येणे न लगे आणिक येणे न लगे आणिक येणे न लगे आणिक तेची येताती ढेकर तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाठ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे
305व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवे जीव झाला आणि संसार तो कडू. म्हणजे देवानं तुकोबारायांचं पोट भरलं, आता त्याचा अर्थ आहे तृप्त झाला जीव तुकाराम महाराजांचा, आणि मग त्याच्यामुळं संसारात रस राहिला नाही म्हणल्यापेक्षा ते कडू लागायलाय संसार, असा त्याचा अर्थ सरळ सरळ असा. मग तुकोबारायांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची किंवा तुकाराम महाराजांना परमार्थ जेवण करण्याची भूक लागली होती, म्हणजे आनंदाची भूक. मग ती आत्मानंदाची भूक जीवाला नाही का? तो भूक आहे. आपलं हे चाललं, भूक आहे, इच्छा आहे. भूक आहे म्हणजे इच्छा आहे जेवण्याची, म्हणजे सुखाची इच्छा आहे. पण ते आपला रस्ता चुकला, आपलं काल चालते, बरोबर आहे ना. आपण आनंदाच्या प्राप्तीच्या पाठीमागे लागलेलो आहे, पण त्या आनंद विषयातून आपल्याला येईल मिळेल अशी आपली कल्पना झालेली आहे. आणि ते कल्पना झाली आहे, पण ते दुःखाचा बाजार असल्यामुळं, दुःखरूप विषय असल्यामुळं आपल्याला सगळा अनुभव तर मग दुःखाचाच यायला, बरोबर आहे ना. सतत दुःखच वाढायले, सतत दुःखच वाढायले. त्याचं कारण आहे ते विषय सेवन केलं. हे तरी का झालं तर मग अज्ञानामुळे. कशामुळं? अज्ञानामुळे. त्याचं ज्ञान नाही म्हणून झालं ना. याच्यासाठी त्यांना ते अज्ञानाचं वर्णन करण्यासाठीच कृष्ण परमात्म्याला हे सांगावं लागलं, अश्रद्धाना धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त. अश्रद्धाना पुरुष, जे अश्रद्ध पुरुष आहेत ना, काय तर त्यांना अप्राप्य माम, मी त्यांना प्राप्त होऊ शकत हा. त्याच्या दृष्टांत त्यांना दिला. पाहे पा दूध पवित्राने गोळ, पाशी तुळशीची अपदराड, पै आभेरुनी गोचिड अशुद्ध ठिकाण सेविती, का कमल कंदानी दरदोरी, नांदनोक एकेची घरी, बरी परागुचे विजय भ्रमरी गेला चिखल जिवरे, नातरी निदैव्याच्या परिवरी, लोह्या ऋतलिहाती सहस्रवरी, तेथ बाई सोनी उपवास करी, का दरिद्रे जे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी काम विषयावरी, बहु मृजल देखुनी डोळा, सुंकी जामृताचा गिरीता गळाला, का तोडीला पैस बांधिल्या गळा, सुक्ती काला भे, तैसे अहम ममतेच्या लवड सोडी, माते नपवतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. त्या श्लोकावरल्या ओव्या संपल्या ना, त्या श्लोकावर जेवढ्या ओव्या तेवढ्या संपल्या. मी हृदयामध्ये राम आहे, पण त्या गोचडाला जसं गाईच्या कासत दूध असतं पडद्याच्या आड, पण ते रक्त सेवन करतो कोण? गोचड. मग त्या दुधाबाबतीत ते अनभिज्ञ काय, ते त्याला माहित नाही. ते त्याच्यात दूध आहे, ते त्याला त्याच्याविषयीचं काय आहे? अज्ञान आहे. म्हणून किंवा ते भोगताही नाही दुधाचा. बेडूक, बेडकाला त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंद आहे, त्याच्याविषयीचं त्याला अज्ञान आहे. आणि ते भोगताही नाही त्या मकरंदाचा, चिखलाचा भोगताय कोण? बेडूक. तशी आपली स्थिती, हे विषयाचा चिखल आहे आणि त्याच्यात, आणि ते दृष्टांत मात्र बदलून बदलून मग. आणि पुढा परिवरी लोह्या रुतले हाती म्हणले ना, निदैव्याच्या परिवरी ते दृष्टांत दिलाय पुल्लिंगातला, हे दृष्टांत दिलाय स्त्रीलिंगातला, ते गोचिड दृष्टांत दिलाय नपुंसक लिंगात. लिंग बदलून बदलून दृष्टांत देण्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांचा शास्त्री महाराज आमचे सांगत होते की लिंग का बदलून दिलं. ते एक दृष्टांत गोचराचा दिला, ते म्हणजे नपुंसक लोकांना सांगण्यासाठी. एक दरदुरी बेनकुळी, दरदुरी बेनकुळी तिचा दृष्टांत दिला, ते म्हणजे स्त्रीलिंगातून स्त्रियांना उपदेश करण्यासाठी. आणि देवाच्या परिवारी ते पुल्लिंगातला दृष्टांत पुरुषांना उपदेश करण्यासाठी. दृष्टांत लिंग बदलून दिले तिथे, नाही काय. गोचिड हे लिंग नपुंसक आहे, दरदुरी हे लिंग स्त्रीलिंग आहे, आणि निदैव्याच्या परिवारी म्हणजे पुरुष दरिद्री ही दृष्टांत पुल्लिंगी आहे. दृष्टांत हे 2-3 ना, तर हे लिंग बदलून दिले त्यांनी. लक्षात आलं की नाही? नाहीतर मग ते का कमल कंदा आणि दरदूर नांदून केची घर परिपरावशे विजय भ्रमर येरा चिखल चिवरे, हे काही जमत नव्हतं का दरदूर म्हणायला? दरदुरी म्हणल्यापेक्षा दरदूर म्हणायला माऊलीला जमत.
काही ओबीत काही फरक पडत नव्हता. आता आपण ढापळ केली तर काय बदल झाला. पाहे पा कमल म्हणून तर त्यांनी जे शब्द वापरले का तेच तुम्ही वापरा. आगाव भानगडीत पडू नका. तुमचा हे शहाणपणा याच्या बाबतीत आता केशवभाऊ आहेत उकळीकर, ते होते व्यासपीठावर परभणी. त्यावेळेस माझी भगवद्गीता विश्लेषणा पकड झालेलं होतं संस्कृत, पण व्यासपीठाचा कोण अधिकारी आपण तिथे कशाला. आपण खाली बसलो होतो. बरेच लोक नरवडीचे होते ना, काही लोक होते का. तुमचे रामराव दादा होते, हे बालुमा वारीक होते बरं का. आज सोमवारी गेले काही गंगा ती परवाची वारी चुकली हो. मी म्हणलं का सणवारची वारी होती, पण ती आज सोमवारी ढकलली. तर ते असे सगळे लोक नाही कुठचे काही बघ आलते ना, जिल्ह्यातूनच लोक आलते. पुष्कळ लोक महाराष्ट्रातून आलेले, त्याच्याबद्दल काही नाही. मोठा सप्ताह होता. जवळजवळ 11,000 ज्ञानेश्वरी वाचक पाठक. आणि मग इतर लोक भजने येऊन तेव्हा पुष्कळ समाज होता. आपल्याला जागा लवकर गोसत नाही. आम्ही ठेवलेलं बिल्हाड समजा, हे खांबा आम्ही ठेवलं आहे खांबा पिशवी आवलगाव, तर ते पुन्हा जेवून आल्यावर लवकर गोसत नाही. इतका मोठा म्हणलं साधा होता काय, लय जागा लयचा सप्ताह जोरात केलता. गुरुजीच्या मला वाटते पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलं. आणि मुख्य मुखर होते पंडित गुरु पारडीकर. हा ते संयोजक तेच होते, पंडित गुरु पारडीकर होते त्या काळात. त्यांच्यामुळं हे झाला होता. ते भरोसे साहेबान हे ते नची जाधवन पुष्कळ पुढारी त्याच्यात होते सामील. आणि गावगावचे म्हणजे आवलवर आले ते पाठावर कोणी बसत असले तर भजनाला कोणी येत असले 8 दिवस सप्ताह या बाबा ही पत्रिका घेऊन आले ते म्हणून ते सुद्धा अमराव. त्यावेळेस आम्ही सगळे म्हणजे मग जायचं का मॅम चला. आळंदी केली 8-10 दिवस वारी, तिकडून आला की हे सप्ताह 8-10 दिवस. 15 घरीच नव्हतो आम्ही, तिकडं असं. तर त्या सप्त्यामध्ये आम्ही खाली पाठावर बसलो, खाली वाचलो. आणि केशवभाऊ मुखरर होते, वरी ज्ञानबाबा माऊली दैठणकर व्यासपीठावर. बरं मुखरर कोण तर खरे केशवबा. ज्ञानबाबा माऊलीचे काय आवाजच निघत नव्हता. उगं काय म्हणलं निघत याचा आवाज. याच्यात मागं सगळं पारायण होतं. हे पुढारी होते केशवबा, म्हणजे व्यासपीठ प्रमुख. आणि आम्ही आपले खाली. म्हणजे पहिल्या दिवशी उठायला उशीर झाला म्हणून मग ते झाडूवाले तिथं काय 5ला तर ते झाडूवाले मंडप झाडायला आले. उठा उठा उठा, अंगावर कचरा उडी. ही आळशी आमची सोबती शिवाजीराव होते ना, हे सगळे उठत नव्हते लवकर. उठा उठा म्हणलं तर हे असे आळसे. दुसऱ्या दिवशी मी म्हणलं मुकदम आला, केशव मुकदम आमचे जोडीदार म्हातारे. आमचं कोणा सांगायचं होतं, म्हाताऱ्या सांगायचं मत होतं नाही तर नाही सांगितलं. मी म्हणलं केशव मामा ह्याच्या नादी लागायचं नाही, लोक उठत नाही तर आपण लवकर उठत जाऊ. हे झाडू अंगावर ढकल्यापेक्षा कचरा अंगावर आल्यापेक्षा लवकर उठायचं, आपण आंघोळला जायचं. मग एवढं तुम्ही आंघोळ करू तर माझी पिशवी तुम्ही सांभाळा, तुमची पिशवी मी. म्हणजे आपण दोघं जण लागते ना भाऊ, संडासला गेल्या वेळेला पिशवी सांभाळायची, कपडे फपडे. मग ते आम्ही अशी 8 दोघांना जुट केली. मग त्याला ऐकत होतं. सकाळच्या अगोदर आंघोळ करायचे, ह्या मस्त संडासला जाऊन येऊन आंघोळ करणं, गुरुजीचं दर्शन घेणे आणि आपली ज्ञानेश्वरी सोडून बस. त्याचं ओम शांताकारम व्हायच्या अगोदर आम्ही रडे. ते तिकडं ओम, आम्ही इकडं ओम. मी संस्कृत म्हणत होतो ना महाराज, पक्क होतं माझं. म्हणजे मग तिथं ते ज्ञानेश्वरी वाचित ते 12व्या अध्यायाला, 12व्या अध्यायामध्ये. आणि तिथं ते वर्णन आहे की घरच्या अवजेडू करावा, पारख्या अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, असं ज्ञानेश्वरीत आहे. दीपू जैसा, तर ते दीप जैसा इतकंच म्हणले केशव. काय म्हणले? दीप जैसा खटकर. इथं दीपू आहे, तिथं दीप कसे म्हणले आला का नाही. ह्याच्या शेजाऱ्याच्या ज्ञानेश्वरी बघितलं मिळाला, आपल्यात काही दोष असेल प्रिंटचा, याच्यात त्याच्यात सगळ्याच्या दीपूच आहे. ह्याच्या एकट्यात कसा दीप येईल म्हणलं, केशवाच्या ज्ञानेश्वरीत कसा दीप. हे ना दीप मनानच केलं म्हणलं, दीपू ते उकार काढला आणि हे दीप सरळ म्हणलं, असं हे केलं. हो दे आता काय, ते माझ्या डोसक्यातच बसलं.
उकार काढलेला डोसक्यात बसलो आणि त्याचं मला ते त्याबद्दल मी आज्ञ होतो ते उकार का म्हणून असं मला ज्ञान नव्हतं ना. मग ते मी मग ते झाला सप्ताह झाल्यावर घरला आल्यावर आल्या 50ला म्हणलो महाराज ज्ञानेश्वरीत म्हणलं ते 12 अध्याय म्हणलं दिवेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये होते ते अमुक मुख्या ओव्या सुंदरपामध्ये ती घरची अवजेडू करावा ते पारखे अंधारू ही ओवी सांगितली. तिथं दीपू आहे ते केशवबा म्हणलं पाठावर होते परभणीला आणि त्यांनी म्हणलं दीपू म्हणण्याऐवजी त्यांनी दीप म्हणलं. सगळ्याच्या ज्ञानेश्वरी दीपूच आहे म्हणलं त्यांनी दीप म्हणलं. मग ते उकार त्यांनी नाही घेतला म्हणलं. मग ते पंढरनाथ शास्त्री त्याच्याच होते ना कुळात म्हणजे त्या गावातलेच होते. हे ब्राह्मण जरी असले माळी जरी असले तर शास्त्री महाराजांना मानित होते ते लोक सगळे शास्त्री महाराज. अरे दीपू का म्हणले माऊली त्याच्याबद्दल माऊली म्हणजे ज्ञानोबारायांच्या कान्या मात्र्याचा घाल करायचा तुमचा अधिकार जसे असतील त्यांचे काने मात्रे तसे तुम्ही वापरायचे. आपण अधिक शहाणपणा करायचा नाही. त्याच्यात अर्थ भरलेला असतोच. माऊलीच्या पाठीमागे काहीतरी म्हणण्या पाठीमागे त्याच्यात अर्थ. मग त्या उकाराबद्दल मला त्यांनी सांगितलं. त्यांनी दीपू का म्हणले दीप नाही बरोबर म्हणले. ते माऊलीच्या मनातला हेतू दीपूच बरोबर आहे असं त्यांनी मला पटवून सांगितलं. तसं इथं दृष्टांत बदलला तर त्यांचा भाव बदलतो. दृष्टांतातला भाव बदलतो म्हणून दरदुरीत. मग आपण निदैव्याच्या परीवरी आहे हृदयामध्ये. काल मी म्हणलो होतो देखे इंद्रिया कामू असे तुम्ही म्हणला हृदय. हो मग हृदय नाही ना बरोबर असं का तुमच्या ज्ञानी तसं आहे का? इंद्रिय कामू असे ते चूक आहे तुमचं. इंद्रियात काम नसते हृदयातच काम असते. नाही पण ज्ञानेश्वरीत आहे म्हणून मी नाही असेल की तुमची ज्ञानेश्वरी प्रिंट आहे पण ते होते अर्थसंगतीमध्ये तसं आणि ते बरोबर आहे ना. तुमच्या समोर जे आलं ते तुम्ही वाचणार ना. जसं आलं तसं वाचणार. आता ज्ञानेश्वरी आहे बघा खाली एक ज्ञानेश्वरी आहे इथं खाली ती दांडेकर मामाची ज्ञानेश्वरी कोणाची ती आणि माझी ज्ञानेश्वरी साखरेची कोल्हापूरकरांची. दांडेकर मामाची चांगली इथं बघा ती त्या ज्ञानेश्वरी काढा. आता आकुळ स्त्री दांड्याची घाय परर घर रिघाळी तरी साहे तरी सोपती ते वाये ते दिले. कोणत्या ज्ञानेश्वरी काढली अवलंबन मिळेल इथली. आता काढा ज्ञानेश्वरी तिच्यात अकुळ स्त्री आहे आणि आमच्या ज्ञानेश्वरीत वारल्या कुळ स्त्री दांड्याचे. तुमच्यात काय कुळस्त्रीच बरोबर आहे. हा कुळ स्त्री दांड्याची घाय परगर निघाली तरी साहे तरी सोपती. हा कुळस्त्री परघर कशी निघत काय म्हणले तिला कुणी कसं म्हणायचं परघर दांड्याच्या घायला निघाली. मग तुम्हाला आकुळ स्त्री बरोबर म्हणायचंय का? नाही आकुळ नाही बरोबर कुळ नाही. ती तर काय आकुळ स्त्री 15 नवरी करते तिचा काय विचार करायचा? बघतच नाही कुळ स्त्रीला सोसलं नाही कोणाचं. अरे हो बाबा पण भ्रष्ट झाली ना ती. मग सोपती ती वाय ती दिली की पुढे व्हाई केलं तिला. वाय म्हणजे व्हाई उगच व्हाई सोडलं किंवा पहिला नवरा कोणी कुलस्त्रीनं पहिला नवरा सोडायची गरजच नव्हती असं म्हणायचं तिथं. वाय म्हणजे व्हाई आपल्या भाषेत व्हाई काय व्हाई केलं किंवा काम त्या बाईनं चांगला घेत नवरा बरा होता. काय फक्त गाच्या गुट्या करीत होत्या काय करीत होतं गाच्या गुट्या उडस गालबुसा घेत असल ते बरं का दांड्याचे ठोकलेलं बरं असं माऊलीला म्हणायचंय. हो म्हणजे व्हाईच नवरा सोडला पहिला तिनं आणि मग पहिला नवरा सोडणारी व्हाईच झाली ना. पुढे व्हाई म्हणले ना तिला. कळलं का? तिची जरी कुलातली चांगली असेल तर ती भ्रष्ट झाल्यावर काय करा. म्हणजे चांगल्या खानदानीची बाई जरी असेल भ्रष्ट होत नाही का? आपला स्वधर्म हो ना. मग स्वधर्माबद्दल बोल नाही ना. गेल्यावर हा म्हणजे स्वधर्माबद्दलच. मग परधर्मात शिरल्यावर मग तुमच्या या धर्मात चांगला स्वधर्म त्याची कुलस्त्री चांगली. हा असंच म्हणायचंय. ती कुलस्त्री बरोबर आहे अकुळ स्त्री बरोबर नाही. पण ह्या ज्ञानेश्वरीत अकुळ स्त्री आहे आणि त्यांनी जाणून बुजून लिहिलंय ती अकुळ स्त्री. पुन्हा अर्थात मी तसंच करून ठेवलंय ते. कोणी ते दांडेकर मामाच्या त्या दांडेकर मामा नाही हे आमच्यासारखे पुढे भरडितात आणि नाव चांगले समजून यायचं असं होतंय. हो असं होतंय ते. मालिका कोणाची रंगनाथ गुरुजी परभणीकर करणारे संपादक मुरली महाराज धूत
आता पंढरनाथ शास्त्रीच्या वह्या भरलेल्या आहेत म्या, त्याच्यावर का मला मालिका करता येत नाही का? आताही करतो मालिका, काय कीर्तन मालिका, प्रवचन मालिका नाही करता येणार? बेस्ट करतो. तुम्हाला देऊ का एखादी मालिका करून 5-7 अभंगाची, काल्याचं कीर्तन, अमुक कीर्तन, हे कीर्तन मालिका व्यवस्थित, त्याच्यावर काय काय कसं ते तर विस्तारपूर्वक बोलेल मी. तर व्यवस्थित मालिका करतो, प्रवचनाच्याही करतो आणि कीर्तनाच्याही करतो. करायचंच नाही आपल्याला, ते धंदा होते. ते छापा, पुन्हा ते पैसे त्याला प्रिंटला द्या, हे करा ते करा, ते पुन्हा का धंदा झाला का काय झाला? उगा धंदा वाढून बसतंय. म्हणजे असा घोळ. मग नाव कोणाचं? पंढरनाथ शास्त्री यांची कीर्तनमाला, संपादक हनुमान महाराज. बरोबर आहे का नाही? असा घोळ आहे हे. मग याच्या अनावधानानं झाला असेल त्या ज्ञानेश्वरी करच्या संपादकाच्या अकुळ स्त्री, अशा काही गोष्टी होत्या. कळलं? हो. एक ऐका, आपलं चाललंय, आपण आनंदाची इच्छा आपल्याला नाही का जीवाला? ठरलं. मग आनंदाची इच्छा किंवा आनंदाची भूक आहे आपल्याला, आहे. पण आपला मार्ग चुकल्यामुळं, अज्ञानामुळं आपण इकडे भटकंती करायला लागलो. पण जे बिचारे खरे मार्गावर आले, कोण ज्ञानोबारायासारखे, तुकोबारायासारखे, हे आणखीन काही साधक लोक बिचारे मार्गावर आले आणि मार्गावर त्या मार्गानं चालले. तर काय त्या मार्गानं? हो. ये मार्गीचा कापडी महेश वाजून, असं वर्णन आहे ना मला वाटतं. हा, या रस्त्यावरला कापडी म्हणजे वारकरी कोण आहे? पहिला महादेव आहे, महादेव आहे असं म्हणले. म्हणजे या मार्गाने, याच मार्गाचे जगी, सांख्य नाही, याच मार्गाचे जगी योगी. हा, हे मार्ग म्हणजे मग आपला रस्ता चुकलाय. मला वाटतं ते रस्ता आपण चुकलेला दुरुस्त करून या रस्त्यावर आल्यावर जमणार नाही का? हा, जमते. भूक तर आहे आपल्याला सुखाची, नाही का? सुखाची भूक आहे, मग आनंदाची भूक आहे. तुकाराम महाराजांना सुखाची भूक लागली होती. केव्हा लागली माहित नाही, कोण्या अवस्थेत, किती वर्षापासून, काय. आता ते काही सिद्ध आहेत खरे तर. आज विचार केला तुकाराम महाराज कसे आपल्याला सिद्ध आहेत, ते साधक नव्हेत. पण ते म्हणले, पण साधक अवस्थेत केव्हा तरी ते असतील ना, का नाही? आज सिद्ध आहेत ते, हो. पण साधकाचे सिद्ध झाले असतील की काही मुळातच आबाळातून सिद्ध पडतात? साधकाचा सिद्ध होतात. बरोबर आहे ना? तुकाराम महाराज नाही काय पहिले, मग आता मागं उकरलं की तुकाराम महाराज पूर्वी कोण? नामदेवराय. नामदेवरायच्या पूर्वी नामदेवराय कोण? पहिले उद्धवाचे पूर्वी कोण? असं काढीत गेलं तर हा, अंगद. आणि अंगदाच्या अगोदर हा, प्रल्हाद. आणि प्रल्हादाच्या अगोदर कोण हाय माहित तुम्हाला? नाही. मग गेले साधकच होते ते. पहिले कोण होते? हा, एवढं खरंय. चयुगाचा भक्त नामा कीर्तन हे खरंय. पण 4 युगाच्या अगोदर तरी कोण होते? साधकच होते. ते साधक होता एका साधकानं तपश्चर्या केली विष्णू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. खूप तपश्चर्या केल्यावर भगवान विष्णू परमात्म्याचं त्या साधकाला दर्शन झालं. त्या साधकाचे गुरु तेव्हापासून नारद होते, बरं काय. आणि बसले तपश्चर्येला, तेव्हापासून नारद आहेत ते गुरु. भक्त प्रल्हादाचे गुरु कोण? नारद होते. मग त्या प्रल्हादाच्या अगोदरच्या जन्मातलं सांगायलो. तुकाराम महाराज पहिले कोण आहेत हे सांगायलो. साधकच होते ते. मग त्यावेळेला ते तपश्चर्याला बसले. नारद म्हणून त्याला सांगितलं, असं कर तसं कर. हे मार्गदर्शन संताशिवाय होतच नाही ना. आणि सगळं ते तशा क्रिया केल्या आणि भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवान परमात्मा विष्णू परमात्मा पुढे आले. आणि पुढे आल्यावर मग त्यांनी वरमृही बोल बा, तुला काय पाहिजे ते मागून घे. कोणाला म्हणू लागले? तुकाराम महाराजाला. पहिल्या तुकाराम महाराज ते साधक आहे, त्याला म्हणलं काय मागायचे मागून घे. ते नारदानं सांगितलं होतं ना काय मागायचे, त्या आधी सांगून टाक. सत्संगती एक माग आणि संताच्या घरी जन्म माग. काय माग? सत्संगती संताच्या घरी. हा, नुसता संताच्या घरी जन्म मागू नको, दोन्ही माग. सत्संगती माग आणि संताच्या घरी जन्म माग. ते म्हणला साधक, देवा मला सत्संगती द्या आणि संतांच्या घरी जन्म द्या. ते म्हणजे दोन्ही मिळण्यासाठी तुला पुण्य एवढं कमी आहे, एवढं पुण्य तुझ्याकडं. ते दोन्ही मिळायला लय पुण्य लागते, अधिक पुण्य लागते. ही अधिक पुण्य नाही, तुझं निम्मच पुण्य झाले. दोन्ही पैकी एक माग. आता कळायचं का मनानं?
आता मनानं कळतंय का? नाही. ते म्हणला आता गडे मला काय लक्षात येईना, मी पुन्हा सांगणे विचार करून गुरुला विचारून घोटाळ्यात पडलं ते महाराज. ते पोरग ती घोटाळ्यात पडलं आपल्यासारखं फुसकून काहीतरी म्हणून जात होतं, पण ते विचारवानच होतं खरं तर, की आपल्या गुरुशिवाय पाऊल टाकायचा नाही. विष्णू परमात्मा म्हणले बाबा आता जातो वापस, मग विचार कर, आणखीन 2-4 दिवसाला येतो मी का तू एक तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, मग येतो तुला काय आणखीन पाहिजे असेल ते द्यायला. हा ते गेला वापस आणि ह्यानं नारदाला हाक मारली. नारद आले, पाया मस्त ठेवलं. भगवान अहो आले होते म्हणले देव. ते म्हणले की काय दोन्हीपैकी एक माग. मी 2 मागितलं म्हणले, संत संग 3 संतांच्या घरी जन्म. ते म्हणले दोन्हीपैकी एकच देतो म्हणायला आहे का, ठीक आहे, कोणाच्याही घरी जन्माला घाल म्हणावं, पण सत्संगती दे म्हणा. बघ हे चुकून बघ काय, संतांच्या घरी जन्म मागून फायदा नाही, सत्संगती महत्वाची, तो सत्संगती माग असं म्हणले. नारदानं सांगितलं आणि विष्णू परमात्मा पुन्हा आले आणि यानं काय मागितलं, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी अजिवा, पूर्वी देवा मनोरथ, असं मागितलं. आणि मग देवानं तथास्तु म्हणले, सत्संगती तुला मिळून जाईल, जन्म कोणाच्या घरी हरकत नाही, पण सत्संगती मिळेल. म्हणून खाटकाच्या वंशात जन्माला आलं. त्याचा बाप काय चांगला होता का, हिरण्यकशिप? धरा मारा, आगावपणा करणारा, मांस खाणारा, दारू, भानगडी त्या वंशामध्ये. हे आगाव होतं ते हिरण्यकशिप. मग कुळात दैत्याच्या घातलं. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्रही सरीन राही उपरे. बरोबर आहे ना? अगा दैत्याची कुळी प्रल्हाद तो मी निहाळी, म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेची. हे सगळे खानदान, दारू पिणारे, मांस खाणारे, ह्या धरा मारा ठोकणारे उग फालतात लोक हे सगळे. पण त्याही कुळामध्ये धार्मिक जन्मलं की नाही ते, बरोबर आहे ना? मग खानदान तशी होती. मग खानदानीत वाईट जन्म मिळाला तरी संगतीनं अर्धाची झाली. सत्संगती झाली की नाही? आणि मग सत्संगती झाली म्हणून भक्त प्रल्हाद पुढे, उद्धव, अंगद, तुकाराम महाराज, नामदेवराय इथपर्यंत हे मजल घातली. म्हणजे त्यावेळेस तरी ते साधक होते की नाही भाऊ? मग साधकात हा सिद्ध होतय ना. हा आधी साधक, पुन्हा सिद्ध, आधी सून, पुन्हा सासू, असं ना. बरोबर आहे ना? आधी पोरग, पुन्हा बाप ना, का नाही? कोणाच तरी पोरगा असेल तर बाप होईल की होय नाही? बरोबर. हा मग ह्या गोष्टी ठरलेल्या आहे. मग तुकाराम महाराज साधकाचे सिद्ध झाले, तुम्ही आम्ही होणार नाहीत का? हा मग आपल्यालाही भूक आहे, महाराजालाही भूक होती, केव्हा ना केव्हा तरी भूक होती. आणि ती आज भूक शांत झाली. देवे जीव जीव माझं पोटच भरलं म्हणले बाबा. कशानं? देवानं. माझं देवानं पोट भरलं. आता देव म्हणजे आनंद. बरं, देव म्हणजे काय? आनंद. आनंदाला देव म्हणतात. विकल्पाना आनंद आणि देव अशी पद्धत वेगळी. तरी पण आनंद म्हणजे देव, देव म्हणजे त्याचं कारण आहे काय? हो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असा आनंद स्वरूप परमात्मा आहे. जगामध्ये सर्व आनंद तिथंच आहे. आणि विषयामध्ये आनंद असल्यासारखा वाटत जरी असला तर ते आत्मानंदच आहे. विषयातला आनंद आहे ना, ते विषयाकडून आल्याने वाटतं इतकंच आहे, पण ते आत्म्याचाच आहे. कशाचा आहे? आत्म्याचा आहे. त्याच्याकडे आनंद नाही त्या जड वस्तूकडे. एखादी सोन्याची मुली पाहिली, काय त्याच्यात आनंद आहे? त्याच्यात काय आहे? सोन्याची अंगठी. पण अंगठी तुम्हाला दिली, मिळाली किंवा कोणी करून दिल्यावर कसं वाटतंय? आनंद. मला वाटतं त्या मग अंगठीचा आनंद आहे ना. हेच आनंद तिकून परावर्तित व्हायला. आणि तिच्यात आनंद असता तर मग संध्याकाळी चोरट्यानं बोट मोडून मुली घेऊन गेला आणि पुन्हा बोंबलायची पाळी आली. मग दुःख कुठून झालं? अंगठीपासून झालं. बरोबर आहे ना? मग तिच्यात आनंद असता तर पुन्हा दुःख व्हायला पाहिजे होतं. मग आनंद अंगठीच आहे का? मग आनंद कुठला आहे? मधलाच आहे, पण टिकून आल्यासारखा वाटत. कुंकून ते कशामुळे वाटतंय? त्या मायेचा स्वभाव आहे. माया तशी करून दाखवते भाऊ, ही नाही भाऊ. लाचे उडे माया करी कौतुक, नाशवंत सुखे साची केली.
कोणी माई नश्वर सुख साच केले खरे केले की नाही भाऊ हो पोरग झालं ते पेढे वाटणं हे करणं ते करणं ते करणं ते करणं ते करणं आणि पुन्हा मेलं की पुन्हा पुन्हा रडत. नाशिवंत सुखे साच करून खरे करून दाखविले की नाही कोणी माई नाचे उडी माया करी कौतुक नाचती उडती होय भाऊ हो माया नाचत नाही नाचत उडत नाही हा उड्या किती खुश होते माणूस किती खुश होते आनंदाला आहे की नाही आनंदाला पारावर नाही महाराज पुन्हा दुःखाला बी हा. त्रास नाही. नाही पुन्हा दुःख त्याच्यात दुःखच आहे ना दुःखच आहे. अरे त्या माईक स्वरूपामध्ये दुःख आहे सर्व मायेचं आणि माया ही दुःखाचं स्वरूप आहे दुसरं काहीच नाही दुःख म्हणजे साक्षात दुःखाचा मूर्तिमंत पुतळा फक्त शर्ट लिहिला असेल सुखाचं आणि आपला आनंद तिकून परावर्तित होतो. त्याच्याबद्दल आमचे शास्त्री महाराज म्हणायचे कोहिले पिशीत जैसे स्वानाचे स्वर्ग सांगत असताना म्हणायचे हो स्वर्ग कसा आहे म्हणजे कुत्र्यानं चघळलेलं हाड आहे. स्वर्ग म्हणजे कुत्र्यानं चघळलेलं हाड हाडूक आहे म्हणले कोहिले पिशीत जैसे स्वानाची का तसं साधकाला वाटते. वैराग्याच्या बाबतीत बोलणं आहे ना तिथं वर्णन हा आहे का ज्ञानेश्वरीची हा हे लोकीचे का पारत्रीचे भोग पाईक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. अरे कुत्र्यांचं गळलेलं हाड आहे म्हणजे स्वर्ग आहे तिकडे आम्ही कोण बघतो का त्याला म्हणजे त्याला साधकाला चिळस वाटते. ते म्हणले कुत्र 10-5 वर्षाचं हाडूक पडलेलं कुठंतरी असं वही अशी स्वर्गाची मानसी हा ऐकून माने आईशी माने आईशी कोयले पिशी जैसे स्वानाची वा महाराज मग ते चघळलेलं हाड टाकलेलं होतं ते आणि ते कुत्र्यानं चघळलं. मग कुत्र्याला हाडाची फार आवड किंबहुना हाडका आवडतात ते कुत्रे हाडका आवडतात ते कुत्रे बरोबर आहे ना. काय गुन्हा आहे की बघा ते काय त्याला नादच असते काय त्याच्यात असेल त्याच्यात त्याला माहिती. ते हाड म्हणजे चघळायले शास्त्री महाराज म्हणजे ते सगळं मग चघळीच आता ते 10-5 वर्षापूर्वीचं कुजून गेले त्याच्यात काय तर रगत आले स्नेह राहिलाच नाही त्याच्यात तर ते खट झाले ते त्याच्यात काय रगत आहे का हाडात ते फक्त दगडासारखं कडक झाले ते लाकडावणी जे चघळून आणि चघळल्यामुळं जास्त चघळल्यामुळं त्याच्यात दाबारात रगत निघालं कोणाच्या उतरायच्या त्याच्या दाबारात निघालं आणि त्या हाडाला लागलं त्यानं ते हाड मग चघळीचा पडतं नाही एखाद्यावरच ते पडलं रक्त दिसलं अरे म्हणला रक्त निघालं कडे म्हणला म्हणजे आणखीन चघळीत बसलं दाबार सोडून निघाले मधातून रगत मिळालं नाही. मग रगत कुंकड होत तसं आपलं झालंय बघा. पोरा कोण आनंद आहे बायको कोण आनंद आहे पैसा कोण आनंद आहे मसरा घेतला हे असं वाटतंय. अरे खुबी झालेलं हाड आहे रे खुबी झालेलं हाड आहे त्याच्यात रगत नाही पण तू कुत्र्यासारखा सगळ्याला आणि आपलंच रगत तिथं लावायला आणि त्याच्यात आनंद तू मानायला पण तू हे दाबाळ एक दिवशी बरोबर आहे. शास्त्री महाराज सांगत होते म्हणजे 15 शास्त्री दृष्टांत असा प्रकार आहे म्हणजे आत्म्याचाच आनंद असतो तिकून आल्यासारखा वाटतो विषयात आनंद नाही. मग आनंद आहे कुठं अरे आनंद तिथे कुठं परमात्मा स्वरूप त्यालाच म्हणतात ब्रह्मानंद आत्मानंद लक्षात आलं की नाही निजानंद. त्या आनंदाचे वेगवेगळे नाव जे असले तर वस्तू एक आहे आणि असा आत्मानंद ज्या दिवशी माणसाला प्राप्त होईल त्या दिवशी जीव देवानं जीव झाला म्हणजे तृप्त झाला पोट भरलं जीवाचं म्हणजे जीवाचं पोट त्या दिवशी भरतं की ज्या दिवशी जीव जशा संपते आणि ते जीव आत्मस्वरूप होत. लक्षात आलं म्हणजे आत्मस्वरूप जीव झाला रे झाला की जीव तृप्त झाला. म्हणून तर भगवान परमात्मा तृप्त आहे नित्य तृप्त कोण आहे हा आणि आपण अतृप्त आहे. तुम्हाला सांगायलो आपण अतृप्त जीव आपली भूक आणखीन वाढलेली आहे. चला आमच्या वेदामध्ये ते वर्णन आलेले ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय आणि पूर्णमेवावशिष्यते. जगामध्ये पूर्ण कोण आहे एक परमात्मा. परमात्मा पूर्ण आहे बाकी सगळं जग अपूर्ण. असा परमात्मा पूर्ण पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाची प्राप्ती तुकोबारायांना झाली.
नाव जरी पांडुरंग कृष्ण राम कृष्ण विठ्ठल जरी काही असले तरी पांडुरंग म्हणजे आत्मानंद ब्रह्मानंद असा पांडुरंग परमात्मा आम्हाला प्राप्त झाला। आता ती क्रिया तुम्हाला माहिती आहे की ते जर पाहिजे असेल हे भानगड काय हे तुम्हाला विषयाचा आनंद का आवडतो अज्ञानामुळं, आणि अज्ञान गेलं की आत्मानंदच आहे। मग ते अज्ञान घालवायला अज्ञान घालवायचं असेल तर आपल्या आपुल्या अज्ञानासाठी नसता थावला किरीटी, बरोबर आहे 15वा अध्याय ना। हा, आपुल्या अज्ञानासाठी नसता थावला किरीटी, हे मोठा झाला काय वृक्ष कोणता ऊर्ध्व मूळ अधोशाख, संसार वृक्ष मोठा झाला आपल्या अज्ञानास्तव झालाय। हो, तू महाराज असा शंका घेशील तू आयच्या गाढाने आपत काही होईल याचा शेवट, आयसा झणी हळवटू धरीसी, एवढा मोठा त्या वृक्षाचं आधी वर्णन केलं ना भगवंतानं ऊर्ध्व मूळ शाखमश्वत्थम प्रावृत्य, हे सगळं बघा ना तुम्ही। आणि हे सगळं मग असं खूप खूप वर्णन केल्यावर अधस्य ऊर्ध्वं प्रसुदा तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रबालाः अधस्य मूलानिनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं मत्संग शस्त्रेण दृढेन चित्वा। असं असं हे सगळं असं वर्णन केलं तर ते म्हणजे आयसा गाढाने आपाटू काही होईल याचा शेवटू, आयसा झणी हळवटू धरीची भाऊ। तुला वाटन की देवानं एवढा मोठा हे संसार वृक्ष सांगितला, अरे बापरे, आणि हे कसा तोडावा, हे काही अवघड नाही अर्जुना, अवघड नाही। ऐशे निगा वीरनाथा आत्मज्ञानाच्या खडगलत्ता छेदुनिया भवा स्वस्था ऊर्ध्व असंग शस्त्रेन दृढेन छित्वा। काय काय नरूप मत्स्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन छित्वा। इथं असं ते सुविरूढ मूलम मत्संग शस्त्रे, पण मत्संग नाहीये। हा, ते तुम्हाला काही विग्रह केल्यावर कळतंय, संध्या विग्रह आहे ते व्याकरणातूनच करा काय, कसं बोललो मी तुम्हाला, नरूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम, असं थांबायचं। जिथं आपण कसं वाचतो सुविरूढ मूल मत्संग शस्त्रे, सुविरूढ मूल मत्संग शिकविताने असं शिकवावं आणि वाचित असताना तसंच वाचावं लागतं। सुविरूढ मूल मत्संग शस्त्रेन दृढेन छित्वा, वाचित असताना हे बरोबर आहे पण अर्थ करायला तसं नाही, सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन छित्वा असं वर्णन। म्हणजे असं शस्त्र आत्मज्ञानाची खडगलत्ता, म्हणजे ब्रह्मज्ञान रूपी तलवार हातात घ्यावी आणि त्या ब्रह्माविषयीचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान ते प्राप्त करून घेतल्यावर आणि मग हे संसार वृक्ष तुटतो, आणि हे तुटला की मग एक निखिल शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे इकडे जगामध्ये, दुसरं ब्रह्माशिवाय काही वस्तू नाही, आणि ती वस्तू म्हणजे आपणच आहोत। आणि परोक्ष ज्ञानानं कळतं हे जग नसून जनार्दन आहे, हे जग नसून काय आहे, जनार्दन आहे, जनार्दन आहे। जनीवनी हे कवा कळ वासनेचा, हा, म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात खूप सांगितलं हो, हे निस्त तोंडानं म्हणते विना घेते तर मृदंग लावून त्या स्वरात चला हे हरण नादाला लावले, हे हरणायला असा आवाजानं घुलत येतं आणि मग जाळ्यात येऊन बोलत येतं। हे तुम्हाला घुलवायला स्वरण तालन हे ते लावलंय हो, आणि मग आमच्या कीर्तनात मी कामू नाही, तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला टाळा देऊन उभं करायचं तो पण तुम्ही उभं राहतात आणि त्या नादानं येतात तुम्ही। मलाच माहिती आहे टाळ कर्यापैकी की नाही, आटाने टाळ करी की नाही, फक्त साडी म्हणायची तिथं चांगलं कीर्तन तर त्या मूर्खायला कळतच नाही, उलट ते उदा काय सांगायला त्याला घेणं देणंही नाही। ते महाराज काय सांगायला चाल आपल्या कवा येते नाही, चाल हो ते दुसरं काहीच नसते। हे हार नाहीत महाराज, हे कसे हार नाहीत, हे स्वरात तालात बोलविले। मग आम्हाला माहित आहे तुकाराम महाराज माहित होते हे, म्हणून ह्याला कसं करायचं, टाळ द्यायचा आणि टाळ देऊन त्या नादात स्वराच्या विण्याच्या ह्याच्या त्याच्या तालात नादात गुंगवायचं आणि मग ब्रह्मज्ञान
ठासायचं. लक्षात आलं की नाही? हे अटकल केली म्हणून तुम्हाला टाळ देऊन गुतविले आहे, नाही तर हे सांगायला आम्हाला गरज नाही. बरोबर आहे ना? आणि त्या कीर्तनाला जरा ते ताल स्वराचा रंग भरून मग ते लोक बोलून इकडं उपदेशात आणणे असे माध्यमही नाही भाऊ आमचं. नाही तर वास्तविक काय दगडाचे टाळ कोण त्याचा नाद गीती गाता छंद ताल नाही, किंवा जरी बर काय नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. खरं तर हे पण आम्ही हे असं माध्यम काढून तुम्हाला काय केलंय, गोंगविलंय. हा, घंटा पार देते राती, घंटा पार दी, घंटा वाजवायचा, गायन करायचं. गायन केलं की हरण आपण होऊन येऊन त्याच्या जाळ्यात तसे तुम्ही अडकलेत बर का. आणि हे जर अडकले नसते का तुम्ही इकडे येतच नाही. बरोबर आहे की नाही? इकडे येतच नव्हते मग तुम्ही. त्याच्यासाठी ते विण्याच्या तालात ते म्हणते तर जनी वनी अवघा दे वासनेचा अर्थ कोण करतोय. आणि मग ओळखा तो हा आधी वासना तिचा ठाव म्हणजे ती कुठून कशी निर्माण झाली त्याचा पुसावा ठाव म्हणून. म्हणजे ती वासना ठायासहित स्थानासहित काढून टाका आणि मग ओळखा तो आणि मग त्याची सेवा करा वासुदेवाची. वासुदेव म्हणजे कोण? कृष्ण परमात्मा. बरं काय? असं आयसा मनी वसुद्या अवघा असं महाराजांना सांगितलंय. मग जनी मनी अवघा देव म्हणजे अस्थिब्रह्म आहे तिचे देव. जनी मनी अवघा देव म्हणजे काय? काय विद्यारण्य स्वामीचं जे ग्रंथ आहे पंचदशी म्हणजे अस्थिब्रह्म आहे ती. म्हणजे हे ब्रह्मरूप आहे. हे सगळं जग काय आहे? हा. आणि हे सगळं जग ब्रह्मरूप आहे अशी स्थिती निर्माण करणं किंवा अंतकरणात होणं त्याला म्हणतात परोक्ष ज्ञानमेव तत्. अस्थिब्रह्मेची चेत वेद तर परोक्ष ज्ञानमेव तत्. हे काय झालं? आणि हे परोक्ष ज्ञान झाल्याशिवाय पुढचं अपरोक्ष ज्ञान होणं शक्य नाही. आधी हे व्हावं लागते आणि पुन्हा नंतर ते होते. मग कोणतं? अहम ब्रह्मेती म्हणजे जनिवनी जे भरलाय ते माझं स्वरूप आहे. मीच आहे ते माझं स्वरूप आहे. गगन भरी धारा हा वा पाणी एकची विरा, एकची विरा तैसा सर्वांगी भूताकारात तैसा नाही तिसरे तरी आठरावची कमाल आहे. पाणी एकची विरा हा कार्तेत गोव्या कार्तेत ते त्याची कमाल आहे. वय भरत तैसा भूताकारा सर्वांगी तो मी. वा वा वा. आधी गरिबी पुन्हा श्रीमंती याव ते बरं बाबा. आधी श्रीमंती पुन्हा गरिबी नकोय. जवानपणी केला परमार्थ म्हातारपणी काय तर मसाला वळायले काय उपयोग आहे महाराज? अवघड आहे नाही. उलट पहिले म्हातारे चांगले होते. पहिले काय म्हातारे जवानपणी काही केलं असेल मागून पोरावर सोडलं की महाराज हे दंड्या घेऊन कीर्तनला भजनाला यायचे. सोडलं पुन्हा बघितलं का? नाही नाही त्याचं म्हातार चांगलं नाही. पुन्हा नाही त्यानं प्रपंचाकडे कोटी हिरा जन्माला किती याला हाणावं काट्या सांगा. किती बी काट्या हाणल्या तर हे काय सोडतंय का आपलं? सोडीतच नाही. काय करावं? हे पाप बर्डन आहे. पापाचं बर्डन आहे. नाही शिकला ते बघा संस्कृत, नाही शिकला ते भगवद्गीता. नाही तर आज भगवद्गीता शिकला असताना मला वाटत होतं आवल गावात व्यासपीठाव दुसऱ्या गावचा माणूस आणायची गरज नाही. भरत्या व्यासपीठाव भरत महाराज आवलगाव माझ्या डोसक्यात होतो हे. पण ते आमचं स्वप्न हे मूर्ख काय करतात असं होतंय हो. मग आमचं म्हणणं आहे हे शिकलं पाहिजे. शिकल्यावर होतंय ते आपलं. हे चाललंय भाऊ हे जगात ब्रह्मरूप आहे असं वाटणं. जग ब्रह्मरूप आहे हे वाटणं जेणेवणी अवघा देव असं कळणं म्हणजे अस्थिब्रह्मेती. अस्थिब्रह्मेती म्हणजे हे जग ब्रह्मरूप आहे आणि त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि हे परोक्ष ज्ञान आहे. याच्या पुढचा टप्पा आहे अपरोक्ष. याच्या पुढचा टप्पा कोणता? अपरोक्ष. अहम ब्रह्मेती मी ब्रह्मरूप आहे. आणि मग मी ब्रह्मरूप म्हणल्यावर त्या ब्रह्मस्वरूपात थोडा सुद्धा दुःख नाही. थोडं लवले सुद्धा नाही दुःखाचा. म्हणून तुकाराम महाराजांनी युक्ती वापरली एके ठिकाणी दुःख ते कैसे नाही भोक्ती मुक्ती झाल्या कामारे हे त्याचे वर्मतू आम्हापासी आणि सुखे हैलासी. आमचं अंतकरण ब्रह्मस्वरूप झालंय. आता काही नाही देवा तू राहिलास म्हणजे आमचं
अंतकरण काय झालं, जीव ब्रह्मरूप झाला, तो आमच्यापाशी राहिला म्हणजे ते, त्याचा अर्थ ते. तू राहिला म्हणजे वेगळा राहिला नाहीस तू आम्ही होऊन राहिलास. आम्ही होऊन राहिल्यामुळं आम्हाला दुःख स्वप्नात सुद्धा येत हो. आणि याला म्हणतात महाराज असा आत्मानंद प्राप्त करणं म्हणजे देवे जीव. देवानं काय झाला, जीव झाला म्हणजे तृप्त झाला, पोट भरलं जीवाचं काय झालं हो. किंवा आलेल्या ठिकाणी जीव गेला, जिथून आलता. तुकाराम महाराज ते सांगते ना की तुका म्हणे ठाया जाई आपुले आहे. जिथून आलास तू तिथं वापस जाय रे बाबा, तिथं सुख आहे हो. तिथं सुख आहे आपल्या ठिकाणी, आपल्या घराला. पण आपण दुसऱ्याच्या घरी आलो, हे दुसऱ्याचं घर आहे आणि म्हणून दुःख व्हायला आपल्याला. एकंदरीत तुकाराम महाराज मात्र पहिल्या ठिकाण्याला गेले म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती महाराजांना झाली आणि झाली म्हणून देवे जीव झाला. त्यांचा जीव देवानं झाला म्हणजे पोट भरलं त्या जीवाचं. जीव पूर्ण झाला असा त्याचा अर्थ आहे. जीव पूर्ण झाला म्हणजे जीव दशा राहिली नाही आणि आत्मदशा काय ती त्यांना प्राप्त झाली तुकोबारायांना. आणि मग अशी आत्मदशा प्राप्त झाल्यामुळं त्याचं उत्तर हे, त्याचा परिणाम काय तर संसार तो कडू झाला. संसार कडू झाला. मला वाटतं हे जीवनमुक्ती त्यांनी जीवनात अगोदरच प्राप्त करून मेल्या मोक्ष होईल म्हणणं मूर्खपणा. मोक्ष मेल्या पाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणले मूर्ख आहे म्हणले म्हणून. मोक्ष मेल्या पाठी आमाशी होईल ऐशी जे म्हणतील ते अति मूर्ख. दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश झाकाझाकी त्याच कास आहेत. दिवा गेला म्हणले प्रकाश पडेल, कशाचा प्रकाश पडेल रे, बरोबर आहे की नाही. मेल्यावर कायचा मोक्ष मिळेल रे, कुकर कुत्र व्हावं लागेल. बाप राहायचे नाही का, हा बाप नाही बाप नाही. आता इजल्यावर कायची बाप राहील होय वा, इजून गेलं. ठेवणे ठेविता माळवला दीपू हातीचा, ठेवणे ठेविता माळवला दीपू हातीचा. हातचा दीप माळवला, काही वस्तू ठेवायची होती त्याच्या आधीच अंधार पडला. मग विनायक भाऊ हातातला दिवा इजला नाही तवरच बघा धाकाधाकी हे दिवा आहे तवर. आणि कोणती इजत होता काशीतच, विनायकाचा दिवा काशीत इजत होता. फडफड करू लागला कसा म्हणजे की खंजल फडफड करायला येत नाही आणि इस्त आहे काय त्याला लहरी येते की कोणाला. पहिले खंजल करीत होतो फडफड करून तसं फडफड करू लागला. थांबला बघा, मग मला वाटतं असा फडफड करायच्या अगोदर इजायच्या अगोदर हे प्राप्त करून आत्मसुख घ्यायला पाहिजे. आणि मग घेतलं की देवे जीव झाला. महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.